सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये आम्ही स्वयंपूर्ण झालो तेव्हा नरेंद्र मोदीचं वय 17-18 वर्षाचं होतं आणि RSSच्या शाखेमध्ये ते ट्रेनिंग घेत होते। नरेंद्र मोदीला दोष मी देत नाही, त्या RSSने त्यांच्या डोळ्यावर अशा प्रकारची पट्टी बांधलेली आहे की त्यांना चांगलं काही दिसतच नाही। आणि म्हणून असा पंतप्रधान या देशातल्या नागरिकाची दिशाभूल करून अच्छे दिन आएंगे अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं। आपल्याला वाटलं तर बघूया काय फरक पडतो का म्हणून, पाहिलं ना 4 महिन्यामध्ये काय झालं ते। साखरेचे दर कोसळले, सोयाबीन 5,000 मध्ये जात होतो, लोकांना वाटलं नरेंद्र मोदी आले 6,000 होतील, ते आलं 3,000ला खाली। आणि म्हणून ही महागाई वाढली, शेतकऱ्याच्या मालाचे भाव कमी झाले, सुशिक्षित बेकारासाठी काही योजना नाही, महिलांच्यासाठी काही धोरण नाही, आणि म्हणून निवडून येणं सोपं आहे। हा देश फक्त काँग्रेसवाले चालवू शकतात, कारण त्यांच्या मनामध्ये या सामान्य माणसाबद्दल प्रेम आहे। आणि म्हणून मित्रांनो, जे झालं लोकसभेला ते झालं, ती बस निघून गेली, आता त्याला हात करून काही उपयोग नाही। पण आता ही जी विधानसभेची बस येणार आहे त्या बसचे मात्र काँग्रेसचं तिकीट काढा तुम्ही, ही बस तुम्हाला मुंबईला घेऊन जायची आहे। या राज्याला आम्हाला जपायचंय गुजरातच्या आक्रमणापासून, आणि म्हणून काँग्रेस पक्षाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणं गरजेचं। काँग्रेस जर संपली तर शेतकऱ्याची चिंता करणारं कुणी असणार नाही, काँग्रेस जर संपली तर महिलांची काळजी घेणारं, त्यांना सक्षम करणारं कुणी असणार नाही, आणि म्हणून काँग्रेस राहिली पाहिजे। महाराष्ट्र जर आम्हाला एकसंघ ठेवायचा असेल, देश जर आम्हाला एकसंघ ठेवायचा असेल, आज निवडून